ट्रॅफिक सुटले, रस्ते मोकळे झाले, पण गरिबांच्या चुलीचं काय? बुलढाण्यात अतिक्रमण मोहिमेनंतरचा उद्विग्न सवाल. बुलढाणा शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे होणारा त्रास लक्षात घेता बुलढाणा नगरपालिकेने धडक अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. अतिक्रमण प्रमुख सुभाष खरात यांच्या नेतृत्वाखाली जयस्तंभ चौक, कोर्ट रोड, धाड नाका आणि जांभरुण रोडसह शहरातील विविध मुख्य मार्गावरील अतिक्रमण आज जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे रुग्णवाहिका आणि नागरिकांच्या येण्याजाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि या कारवाईमुळे हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने यावर सकारात्मक तोडगा काढावा अशी मागणी होत आहे. कारवाई काय सुरू आहे? बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक ते जांभरुण रोड येथील अतिक्रमणधारकांना वारंवार सूचना देऊन सुद्धा संबंधित अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण करण्यास मनाई केलेली आहे. पण आज रोजी आम्ही माननीय मुख्य अधिकारी यांच्या आदेशान्वये सदर अतिक्रमण काढण्याची कारवाई हाती घेतली असून तिथे परत ते अतिक्रमणधारक बसणार नाही या निमित्त तिथे याबद्दल कारवाई झालेल्या आहेत. अतिक्रमण झालेले भरपूर झालेले आहेत, पण तरी सुद्धा अतिक्रमणधारक हे परत तिथेच त्या ठिकाणी उपाययोजना आता काही उपाययोजना आहेत. आता आम्ही त्यांना अतिक्रमणधारकावर कडक कारवाई करून पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करणार आहोत. आणि हे जे अवैध बोर्ड रस्त्यावर असतात ते याच्यावर काय आहे? ते शिवसाहेबांना मान्य शिवसाहेबांना विचारून त्या बोर्ड त्यांनी परवानगी घेतली आहे किंवा नाही ते नंतर त्या बोर्डामुळे काय होतं की ट्रॅफिकला अडचणी होतात आणि विशेष म्हणजे आज ते गावामध्ये गुरेढोरे पण खूप मोकाट सुटलेले आहेत. त्याच्यावर काय आज त्यांनी रिसर परवानगी घेतली किंवा नाही हे आम्ही नगरपालिकेमध्ये शहानिशा करू ह्या गोष्टीची आणि ते बोर्ड काढण्याची कारवाई जनावरांचं काय जनावरांच्या अशा आरोग्य विभागामार्फत आम्ही कारवाई करू. आता आम्ही वाहन कुठं पोट भरावं, सडके माल आहे, दुकानं पण ठेवा फेका. तुम्ही गरीबाले पोट नाही भरू द्या लागले. आधी सांगितलं होतं का अतिक्रमण काढलं? सांगितलं होतं, पण आता किती दिवस नेहमीच झालं ते आम्ही जा कुठं मग कुठं पोट भरा बा जाते ना 50-60 वर्षाची बाई मी कुठं काढायला तू काय आता मागणी काय? मागणी का आमचं काही काही निर्णय नाही. नेहमी 8-4 दिवस झाले कितीच आम्हाला फक्त आमचं जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात आलेलं आहे आणि समोरचं जे अतिक्रमण आहे ते बी हटवण्यात आलेलं पाहिजे. जे दवाखान्याचे अतिक्रमण आहे त्यांना पार्किंगची व्यवस्था नाही केलेली, ते पूर्ण त्यांच्यामुळे गाडीला अडचण निर्माण होतात. आमचे कमीत कमी समजा 15 ते 20 वर्षापासून दुकान आहे अतिक्रमण आणि पूर्ण फ्रूट व्यवसाय आमचा आणि प्लस मग दुसरे भाजीपाला